धारदार शस्त्राने हल्ला करून खून करणारा सराईत आरोपी इंदौर मध्य प्रदेश येथून आडगाव गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद. नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी राजेंद्र विठोबा काकवीपुरे याला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील इंदौर येथून शिताफीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. दिनांक 9 मे रोजी पहाटेच्या सुमारास आडगाव नाका परिसरात जुन्या वादातून आरोपीने जयवंत यशवंत पवार यांच्यावर धारदार चाकूने छातीजवळ वार करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीच्या हालचालींची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने येवला, नागापूर, डोंबिवली, उज्जैन असा पाठलाग करत अखेर इंदौर येथील सिल्वर मॉल परिसरातून आरोपीला क्राईम ब्रांच इंदौर यांच्या मदतीने जेरबंद केले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे तसेच इंदौर गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.